इस्रायल, अमेरिका आणि इराण या युद्धाचा तिसरा आठवडा सुरू आहे. मोठ्या प्रमाणात इराणकडूनही आता प्रतिहल्लाच केला जातोय. पण गेल्या 2 आठवड्यात इस्रायल, अमेरिका आणि इराण युद्धाचा नेमका काय परिणाम झालाय, यातून काय साध्य झालं, हे युद्ध फक्त 3 देशात राहिलं की इतर कोणकोणत्या देशाला आता याची झळ बसू लागली आहे. या युद्धामध्ये आश्चर्यचकित करणारे क्षण, घटना नेमक्या कोणत्या, अशी कोणती शस्त्र या युद्धामध्ये पहिल्यांदाच दिसून आली ज्यानं अख्खं जग अवाक झालंय. इतकंच नाही तर जे देश युद्धामध्ये थेट सहभागी होत नाहीत ते देश आतापर्यंत सुरक्षित असतात असा समज होता. पण या युद्धानं हा समजही आता तोडलाय. नेमकं काय घडतंय इराण, इस्रायल आणि अमेरिकेच्या या युद्धामध्ये आणि पहिल्या 10 दिवसात काय मिळालं, काय गमावलं, कोणते 7 मुद्दे निकाली निघाले, पाहूयात आमच्या या विशेष रिपोर्टमधून. युद्ध पेटलं पश्चिम आशियात, होरपळलं अख्खं जग. इराण, इस्रायल, अमेरिकेत युद्ध, चिंतेत अख्खं जग. युद्ध इराण इस्रायलचं, पण नकाशा बदलणार जगाचा. युद्ध 3 देशांमध्ये, झळ निम्म्याहून अधिक जगाला. दोन आठवडे उलटले, युद्धाची स्थिती जैसे थे. अमेरिकेचं आव्हान, आखाती देशांसह अख्खं जग युद्धात उतरणार. युद्धाची व्याप्ती वाढली, घराघरापर्यंत पोहोचलं. दोन आठवडे, 336 तास, 830 कोटी लोक. आणि 195 देश. फक्त 2च प्रश्न विचारतायत. पहिला प्रश्न, 2 आठवड्यात इराण आणि इस्रायल, अमेरिका युद्धानं काय मिळालं? दुसरा प्रश्न, हे युद्ध आणखी किती काळ चालणार? In the last 2 weeks, they weren't supposed to go after all these other countries in the Middle East. Those missiles were set to go after them. So they hit Qatar, Saudi Arabia, UAE, Bahrain, Kuwait. Nobody expected that. We were shocked. And the other one, they fought back. They could have yielded. But think of it, if we weren't around, they had tremendous power. They had thousands of missiles, most of which we've terminated. अमेरिका, इस्रायलनं एकत्रित इराणच्या 30 ठिकाणांवर 30हून अधिक मिसाईल्स डागल्या. टार्गेट होतं इराणचे सुप्रीम लीडर आयातुल्लाह अली खामेनी यांचं निवासस्थान आणि कार्यालय. वेळ होती इस्रायल आणि अमेरिकेविरोधात रणनीती ठरवण्याच्या बैठकीची. यात आयातुल्लाह अली खामेनींसह डझनभर प्रमुख अधिकाऱ्यांचा खात्मा करण्यात अमेरिका आणि इस्रायलला यश आलं आणि इथूनच युद्धाची दिशा बदलली.
सुरुवातीला संपूर्ण जगाला हे युद्ध इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातलं वाटत होतं. खरी परिस्थिती मात्र मिसाईल हल्ल्यातल्या धुराआड लपली होती आणि हळूहळू यातलं सत्य आणि चटके स्पष्ट दिसू लागले. आणि इराण हे राष्ट्र किती मोठं आहे याची नीट कल्पना न घेता किंवा ट्रम्पने त्याच्या स्वतःच्या असलेल्या सैन्य अधिकारी इतर लोकांशी नीट चर्चा न करता काही निर्णय स्वतःच घेतलेत आणि त्या निर्णयाचा परिणाम म्हणून त्यांनी ठरवल्याप्रमाणे त्याच्या आदेशाप्रमाणे इराणमध्ये असलेले आयातुल्ला खामेनी असो किंवा त्यांच्या खालचे एकंदर टोटल 12 कॅडर्समध्ये असलेले सर्व प्रकारचे अधिकारी, नेतेगण, मिलिटरी कमांडर्स यांचा त्यांनी मृत्यू घडवून आणला. आणि हा मृत्यू झाल्यानंतर ट्रम्प आणि US-ला आणि इस्रायलला असं वाटत होतं की वरिष्ठ नेतृत्व मारलं गेलं की इराण आपल्याकडे घुटण्यावर शरण येईल. पण हाच मोठा जजमेंट प्रत्यक्ष ट्रम्पचा चुकलेला आहे. अमेरिका, इस्रायलनं इराणच्या सुप्रीम लीडरची हत्या केल्यानंतर इराणचे हल्ले आणखीनच आक्रमक झाले. इस्रायलच्या शहरांवर हल्ला करणारा इराणनं मिसाईलची रेंज वाढवली आणि संपूर्ण आखातात इराणकडून हल्ल्यांना सुरुवात झाली. याचं कारण एकमेव होतं, आखाती देशातल्या अमेरिकेचे लष्करी तळ. इराणच्या मिसाईल रेंजमध्ये होते जवळपास डझनभर देश. बहारीन, UAE, कुवैत, कतार, सौदी अरेबिया, जॉर्डन, इराक, सायप्रस. याच्याशिवाय इराणनी प्रतिहल्ला केलेला आहे इस्रायलच्या वरती आणि अजूनसुद्धा जर 19व्या दिवशी जर इराण प्रतिहल्ला करू शकतं तर इराणचा स्टॅमिना केवढा आहे आणि त्यांना रशियाकडनं किंवा चीनकडनं कशी मदत मिळते आहे हे साफ दिसतं आहे. मानलं जातं की चीन त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये मदत हे करतं आहे. इतर देशांवरती खूप परिणाम होतो आहे. उदाहरणार्थ सौदी अरेबिया आहे, आखाती देश आहे, त्यांच्यावरती रेग्युलरली ड्रोन्स किंवा मिसाईल्सचं फायरिंग होतं आहे, ज्यामुळे तिथली अर्थव्यवस्था जी आहे ती उद्ध्वस्त झालेली आहे. तर थोडक्यात हे युद्ध इतर देशांमध्ये का पसरलेलं आहे? वेगवेगळे जे प्रॉक्सी गट आहेत ते लेबनॉनमध्ये हिजबुल्ला, येमेनमध्ये हुती हे आणि प्लस इराक आणि सिरियामधले गट आहेत ते यांना खूप त्रास देत आहेत. ऊर्जा सुरक्षा धोक्यामध्ये आहे. जगाची अर्थव्यवस्था आता एखाद्या वेळेला अर्थव्यवस्थेचा जो वेग आहे तो कमी होतो आहे. तसं झालं तर अनेक देशामध्ये मंदी येईल. असं म्हटलं जातं की आखाती देश खास तर यांच्यावरती या युद्धाचा सर्वात जास्त परिणाम होईल. आजपर्यंत समज होता युद्धात सहभागी नसाल तर आपण सुरक्षित. मात्र इराणच्या मिसाईलनं जसजसं टार्गेट पूर्ण केलं तसतसा आखातातल्या सगळ्याच देशांचा हा समजच मोडीत निघाला. बहारीनमधील अमेरिकेच्या तळांवर 70 ते 90 मिसाईल्स, 120 ते 150 ड्रोन हल्ले इराणनं केले. UAEतील अमेरिकेच्या तळांवर 230 ते 240 मिसाईल, 1000 ते 1500 ड्रोन हल्ले झाले. कुवैतमधील अमेरिकेच्या तळांवर 178 ते 200 मिसाईल्स, 384 ते 406 ड्रोन हल्ले. कतार, अमेरिकेच्या तळांवर 120 ते 129 मिसाईल्स, 53 ते 63 ड्रोन हल्ले करण्यात आले. इराणकडे आता कुठलंही टार्गेट नाही की जे अमेरिकेने डिस्ट्रॉय करावं. अमेरिकेकडे कुठलंही टार्गेट नाही की इराणला डिस्ट्रॉय करावं. आणि अशा पद्धतीने आज ही युद्धाची अवस्था आहे. आणि स्वतः काल ट्रम्प यांनी म्हटल्याप्रमाणे ही नेव्हर एक्सपेक्टेड की इराणच्या बाजूने ही इतर राष्ट्र जी आहेत, अरब राष्ट्र आहेत, कुवेत असेल, ओमान असेल, बहारीन असेल, ती राष्ट्र आज अमेरिकेच्या विरोधात जरी डायरेक्ट नसली तरी ती सुद्धा आज अमेरिकेच्या बाजूने उभी नाही आहेत. आणि त्यांच्यावरती जो काही हल्ला झालेला आहे तो ते नुसते बघतायत. कारण अमेरिकेचे तळ तिथले नष्ट करण्याकरता, अमेरिकेच्या तळांना नष्ट करण्याकरता इराणने आपली शस्त्रास्त्र, क्षेपणास्त्र आणि ड्रोन राखून ठेवलेले आहेत. म्हणजे मोठ्या प्रमाणात विध्वंस करून सुद्धा सर्व प्रकारची क्षेपणास्त्र किंवा ड्रोन त्यांना अमेरिकेला नष्ट करता आले नाहीत. ही आजची एक मोठी. इराण इतक्या मोठ्या प्रमाणात हल्ला करेल आणि आखातातले देश टार्गेट करेल याचा अंदाज महाशक्तीला देखील नव्हता, याची कबुली खुद्द अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनीच दिली. त्यांनी मध्यपूर्वेत इतर देशांवर हल्ले करायला नको होते. त्यांनी त्यांच्यावर मिसाईल टाकली.
कतार, सौदी अरेबिया, UAE, बहारीन, कुवेत या देशांवर इराणनं हजारो मिसाईल्स डागल्या. हे कुणालाही अपेक्षित नव्हतं. आम्हाला धक्का बसला, पण त्यांनी प्रतिहल्ला केला हे खरं आहे. कोणालाही नाही, एकही जण नाही, नाही नाही नाही. सर्वात मोठे तज्ज्ञ सुद्धा इराण हल्ला करेल अपेक्षित करत नव्हता. कोणालाही वाटलं नव्हतं की ते हल्ला करतील. इराणची जी संरक्षण प्रणाली आहे ती विकेंद्रीकृत आहे. आता म्हणजे ती अतिशय डिसेंट्रलाइज्ड मॅनरमध्ये काम करते. तुम्ही खामेनीला संपवलं म्हणजे तुम्हाला असं वाटलं की आता इराणमधली जनता जी आहे ती क्रांती करेल आणि तिथे आपल्याला आपल्या आवडीचं किंवा आपल्याला फेवरेबल सरकार बसवता येईल. पण तसं झालं नाही. याचं कारण म्हणजे इराणचं मोझॅक डिफेन्स. इराणमध्ये जी संरक्षण प्रणाली आहे ती एका नेत्याला दे आर नॉट लॉयल. म्हणजे एका नेत्याच्या प्रती त्यांचा सगळा विश्वास आणि त्यांची लॉयल्टी नाही आहे. तर ती त्यांनी छोटे छोटे गट केलेत. प्रत्येक प्रांतामध्ये वेगळे वेगळे गट केलेत आणि हे जे गट आहेत ह्यांना संपूर्णपणे ऑटोनॉमी आहे. आपल्याला जसं काम करायचं आहे, जसा अटॅक करायचा आहे अपोजिशन फौजांवरती तसा ते करू शकतात. त्यांना कोणाच्याही परमिशनची गरज नाही आहे. आणि त्यामुळेच इराणच्या या मोझॅक डिफेन्स प्रणालीमुळेच इराण अजूनही स्ट्रॅटेजिकली अमेरिका आणि इस्रायलच्या हातात येत नाही आहे. पण तसे बघता की इराणने वारंवार सांगितलेलं आहे की जर तुम्ही आमच्यावर अटॅक कराल तर आम्ही या प्रदेशातील अमेरिकन तळांवर हल्ले करू. हे नेहमी अमेरिका आणि इस्रायलला एक ब्लफ किंवा बोस्ट वाटत आलेलं आहे. इराणने ते आता खरं करून दाखवलं आणि अमेरिकेची आणि इस्रायलची अशा एक्सपिडियन्सीसाठी तयारी नव्हती हेच आपल्याला क्लिअर दिसतंय. कारण की तिथे इंटरसेप्टर्स, मिसाईल बॅटरीजचा असणारा क्रिटिकल अभाव यातून असं वाटतंय की अमेरिका आणि इस्रायल यांनी हे युद्ध फार कमी वेळासाठी अपेक्षित केलं होतं आणि त्याला कारणे आहेत. 2026 मध्ये जानेवारीमध्ये इराणमध्ये झालेली जी निदर्शन होती ती इराणच्या इतिहासातील सर्वात मोठी निदर्शनं होती आणि ती बसिजिया पॅरामिलिटरी यंत्रणेने अत्यंत क्रूरपणे आणि नृशंसपणे चिरडून टाकलेली आहेत. त्यामुळे अमेरिका आणि इस्रायलला असं वाटणं स्वाभाविक होतं की खामेनी यांच्या खात्म्यानंतर इराण चिडून उठेल, पण तसं काही होताना दिसत नाहीये. तर हे प्रेडिक्शन अमेरिका आणि इस्रायलचं चुकलेलंच आहे. इराणला हलक्यात घेणं अमेरिका आणि इस्रायलला महागात पडलं. इराणनं आपल्या ताकदीचा डेमो देखील अमेरिका आणि इस्रायलला दाखवला होता, तरीही अमेरिका आणि इस्रायलनं तीच चूक केली. इराणनं त्यांच्या मिसाईलच्या अंडरग्राऊंड सिटीचा टीझर जगजाहीर केला होता. इराणनं ड्रोनची अंडरग्राऊंड सिटी दाखवली. इराणनं त्यांच्या नौदलाच्या ताकदीचं खुलेआम प्रदर्शन केलं होतं. इराणनं आपली ताकद जगासमोर मांडून देखील अमेरिका इस्रायलचं गणित चुकलंच. अमेरिकेदृष्ट्या अमेरिका आणि इस्रायल इराणपेक्षा कितीतरी पट वरचढ आहे आणि असं असताना सुद्धा मागचे कित्येक दिवस इराण अमेरिका आणि इस्रायलला झुंजवत ठेवतोय. शस्त्रास्त्रांच्या माध्यमातून नाही तर एकूणच वॉर स्ट्रॅटेजीच्या माध्यमातून इराणनं अमेरिका आणि इस्रायलला एक प्रकारे मात दिलेली आहे. असिमेट्रिक वॉरफेअर म्हणजेच पारंपरिक युद्धामध्ये जशास तसं उत्तर न देता इराणनं आपल्याकडे असणाऱ्या लो कॉस्ट ड्रोन्स, त्याचबरोबर जुन्या अशा प्रकारच्या बॅलिस्टिक मिसाईल्स आणि त्यांच्याकडे असणाऱ्या अत्याधुनिक अशा हायपरसोनिक मिसाईल्सचा वापर करून अमेरिका आणि इस्रायलच्या जोडगोळीला परेशान केलेला आहे आणि मागच्या काही आठवड्यांपासून तो अमेरिका आणि इस्रायलला झुंजवत त्या ठिकाणी ठेवतोय. याच ताकदीच्या जोरावर इराणचे हल्ले वाढले आणि तसतसं युद्धाची व्याप्ती वाढली. युद्ध केवळ मिसाईल, ड्रोन, हवाई हल्ल्यांपर्यंत मर्यादित राहिलं नाही. पहिल्या आठवड्याच्या शेवटपर्यंत मिसाईल, ड्रोन हल्ल्यानं आकाश दुमदुमून गेलं आणि यानंतरचा युद्धाचा पुढचा टप्पा आला तो समुद्रात. इराणनं त्यांचा हुकुमी एक्का बाहेर काढला. ओमुर्ज सामुद्रधुनी सुमारे 167 किलोमीटर लांब, 39 किलोमीटर रुंद. जगातील सुमारे 20 ते 25% समुद्रमार्गे जाणारं तेल इथूनच जातं.
आणि हाच मार्ग इराणनं वाहतुकीसाठी बंद करण्याचा इशारा दिला. आशियामध्ये भारताचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं ह्या हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमुळे, पण आपले इराणसोबतचे जे संबंध आहेत ते वेगळे आहेत. त्यामुळे डिप्लोमॅटिकली आपण गोष्टी बॅलन्स आउट करायचा प्रयत्न करतोय, पण ह्याचा काही ना काहीतरी परिणाम तर भारतावरती आणि भारताच्या जनतेवरती होणारच आहे. चीन, जपान, साऊथ कोरिया यांचं नुकसान होतं आहे. जपान, साऊथ कोरिया तर अगदी अमेरिकेच्या गळ्यातले ताईतच आहेत आपण ईस्ट एशियामध्ये बघितलं तर ह्या देशांचं नुकसान होतं आहे आणि इराणनी फारच स्ट्रॅटेजिकली ह्या सगळ्या गोष्टीकडे बघितलं आहे. म्हणजे अमेरिका डायरेक्ट युद्ध थांबवायला तयार नाही आहे. पश्चिम आशियामध्ये इराणच्या अवतीभोवती असणारे देश जे आहेत ते सुद्धा एका अर्थाने अमेरिकेला मदत करत आहेत. मग अशा वेळी अमेरिकेवरती दबाव आणायचा कसा, जागतिक दबाव आणायचा कसा, तर त्यांनी हॉर्मुझच्या सामुद्रधुनीचा अतिशय योग्य प्रमाणात उपयोग केलेला आहे. म्हणजे हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद होऊन ती कशा पद्धतीने बंद केली आणि त्याचा युद्धावर कसा परिणाम झाला, तर इट वॉज नो ब्रेनर की हॉर्मुझची सामुद्रधुनी एक बेसिकली चोक पॉइंटच आहे. 21 किलोमीटर वाईड आणि तिथे ते समुद्र अतिशय उथळ असल्यामुळे 3 किलोमीटरचा त्यातनं प्रवास होऊ शकतो आणि टँकर अतिशय स्लो मुव्हिंग असल्यामुळे इट इज केकवॉक, एका संथ अजगरासारखा तो चालतो. त्यामुळे हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद करणं आणि याचं प्रेडिक्शन न करणं ही अमेरिकेची परत एक स्ट्रॅटेजिक खूप महत्वाची मिस्टेक आहे. अमेरिकेला कदाचित वाटलं नसेल की ते ती सामुद्रधुनी बंद करतील बिकॉज इट इज टू इम्पॉर्टंट किंवा टू बिग टू फेल. आणि यातनंच दिसते की अमेरिका एस्कॉर्ट तर करणार नाहीये, पण अमेरिकेने जे आपले एक मरीन एक्सपिडिशनरी फोर्सेस, मरीन डिप्लॉयमेंट फोर्सेस ज्या तिथं ते आता डिप्लॉय करतायत, त्याही तिथे युद्धाच्या आधीपासून तैनात नव्हत्या. त्यांनी USS त्रिपोली नावाचा एक जो अँफिबियस वॉर ग्रुप आहे, एक उभयचर अशी ती नौका असते आणि ते लँड अटॅक करण्यासाठी महत्वाचे असतात किंवा रेस्क्यू मिशनसाठी महत्वाचे असतात, तर ती तिथे ऑर्डर केलेली आहे. पण ती आता जपानच्या आसपास होती सॅटेलाइट डेटानुसार आणि तिला किमान आठवडा लागणार आहे हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये. तर यामध्ये अमेरिकेचं स्ट्रॅटेजिक फेल्युअर आणि टॅक्टिकल प्लॅनिंग फेल्युअर. एक आणि 2 मार्चला इराणच्या IRGC कडून जहाजांना जागेवरच थांबण्याचे आदेश देण्यात आले. काही जागांवर ड्रोन हल्ले करण्याचा इशारा देण्यात आला आणि याचा परिणाम म्हणजे 70 ते 80% घटली. 3 ते 5 मार्च दरम्यान इराणनं थेट व्यापारी जहाजांवर हल्ले चढवले. तेल टँकर, बल्क कॅरियर, कंटेनर शिप्स यावर हे हल्ले करण्यात आले. 6 ते 8 मार्च दरम्यान वाहतूक पूर्णपणे ठप्प होती. तेल वाहतूक पूर्णपणे थांबली. बऱ्याच मोठ्या शिपिंग कंपन्यांनी मार्ग बदलला. काही शिपिंग कंपन्या जागेवरच थांबल्या. 8 ते 10 मार्च हॉर्मुझ सामुद्रधुनी बंद केल्यानं याचा परिणाम जगावर होताना दिसून येऊ लागला. कच्च्या तेलाचे दर $100 प्रति बॅरलच्या वर गेले आणि आशियातील चीन, भारत, जपान, पाकिस्तान, बांगलादेश अलर्ट मोडवर आले. 9 ते 12 मार्च दरम्यान इराणवर अमेरिका आणि इस्रायलच्या नौदलानं प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. इराणी नौदलावर माइन लेअर्स, ड्रोन इस्रायल आणि अमेरिकेनं हल्ले केले. हॉर्मुझ सामुद्रधुनी युद्धाचं स्वतंत्र रणांगण बनलं आणि जगाची कोंडी होऊ लागली. इराणला स्वस्तात परत पाठवण्याचा विचार करणारी अमेरिका आणि इस्रायल ट्रॅपमध्ये अडकले का असा प्रश्न निर्माण झाला. खरी आहे, कारण का की हा दबाव आता प्रचंड प्रमाणात वाढतोय आणि ह्यामुळे असं झालंय की ज्या देशांना या युद्धामध्ये फारसा काही इंटरेस्ट नव्हता ते सुद्धा देश ह्या युद्धामुळे गुंतले गेले. आता ह्याचंच उदाहरण द्यायचं म्हणजे आज जर्मनी झालं, इटली असू देत किंवा फ्रान्स असू देत, हे देश प्रचंड हानी सहन करतात या युद्धामुळे, कारण त्यांचा गॅस आणि तेलाचा पुरवठा कुठेतरी कमी होतोय. आशियामध्ये जपान, साऊथ कोरियासारखे देश ह्या युद्धामुळे त्रस्त आहेत, कारण एका बाजूला जपानच्या एका बाजूला चीनसारखं मोठं संकट आहे आणि दुसऱ्या बाजूला आता अमेरिकेचा ह्या स्ट्रॅटेजिक मिसकॅल्क्युलेशनमुळे जपानसारखा देश चिरडला जातोय. सामुद्रधुनी बंद झाल्यावर तेलाच्या किमती भडकतात. तेलाच्या किमती भडकल्यामुळे इंडस्ट्रियल प्रोडक्शन महाग होतं. तर फक्त आपल्याला साधन एक कॅस्केडिंग इन्फ्लेशन अक्रॉस ऑल फील्ड्स दिसतं आणि हे इन्फ्लेशन बऱ्याच देशांना जाणवलं. भारत, चीन, तरी भारतात तेलाच्या किमती वाढलेल्या नाहीत इतर जगाप्रमाणे, तरी बाकी देशांना हे इन्फ्लेशन प्रचंड मोठ्या प्रमाणात जाणवलं. आणि
पाकिस्तानची जशी एक पॉलिसी की काश्मीर इंटरनॅशनलाइज करणं, काश्मीर इशू ते पॅलेस्टाईनकडनं शिकलेत की पॅलेस्टाईन इशू हा इंटरनॅशनलाइज व्हायला पाहिजे असं ते अरब देशांचं एक नेहमीचं उद्दिष्ट असायचं, जे इराणने अडॉप्ट केलं आहे. आणि होर्मुजची सामुद्रधुनी बंद करून सबंध जगाचं लक्ष तिथं वेधून आणि की हा पॅलेस्टाईनचा प्रश्न परत इंटरनॅशनलाइज होणं ही एक इराणसाठीचा एक मास्टर स्ट्रोक आहे असं ते म्हणता येईल. होर्मुझ सामुद्रधुनीवरचा इराणचा कंट्रोल इतक्यापर्यंतच मर्यादित राहिला नाही. होर्मुझ सामुद्रधुनीत फुटणारी प्रत्येक मिसाईल ड्रोनची धग तुमच्या घरापर्यंत पोहोचली, अगदी तुमच्या किचनपर्यंत. भारतात गॅस महागला, मिळेनासा झाला. पेट्रोल पंपावर रांगा, कच्चं तेल महागलं, घरगुती वापराचं तेल महागलं, औषधं महागली. त्यामध्ये पूर्ण साखळी आहे, सप्लाय चेन, त्याच्यामध्ये मोठा आघात बसलाय. आणि अर्थातच क्रूडचे तेलाचे भाव प्रचंड वेगाने वाढले. ते 100च्या पुढे गेले, 70-75मधून 119 पर्यंत गेले, परत स्थिर झाले. पण एकूण जी परिस्थिती दिसते की त्याच्यामध्ये बरेच देश युद्धात अडकले असं वाटतं. आणि जास्ती करून जे आखाती देश आहेत त्यांच्या जिथे अमेरिकन तळ होते तिकडे मोठ्या प्रमाणावरती अटॅक झाला. सध्या नॅटोने पण यावरती असा एक पवित्रा घेतला की त्यांना ते आता अमेरिकेला याबाबतीत जी मरीन क्षेत्रामध्ये जी मदत पाहिजे ती द्यायला तयार नाही आहे. एकूण जे सगळ्या अर्थव्यवस्था ज्या होत्या विस्कळीत झालेल्या आहेत. आणि त्यामुळे हे जे युद्ध आहे हे अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यामधलं युद्ध आहे. आणि आपण याच्यातून थोडं बाजूला जाऊ असं प्रत्येक देशाला वाटतं. आणि त्याचाच परिणाम आपण बघतोय की जे नॅरेटिव्ह एक क्रिएट केलं जातं की ह्या दोन देशांचा त्याच्यामध्ये संबंध आहे आणि आम्ही मात्र यापासून अगदीच वेगळे आहोत. एका बाजूला अमेरिका आणि इस्रायल, त्याच्याविरुद्ध इराण असं जे युद्ध चालू आहे त्याचा भारतावरती तर प्रचंड प्रमाणावरती परिणाम झाला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण तेल आयात करतो आणि त्या खर्चात वाढ होते. आपल्या जवळजवळ 85% आपण तेल आयात करतो. आणि होर्मुझ जी सामुद्रधुनी आहे तिकडे आपल्या ह्या बोटी अडकल्या होत्या. अर्थात आता त्या 3 बोटी आता आपल्या बंदराला लागल्या आहेत. पण त्याच्यामुळे या सगळ्याचा महागाईवरती परिणाम होतो. कारण पेट्रोल डिझेलचे दर वाढू शकतात, LPG दर वाढू शकतात आणि घरगुती खर्च वाढेल. आणि एक तर आहे की अशा ज्यावेळेला आपण बघतो की साधारण $10 जेव्हा क्रूडचा भाव वाढतो तेव्हा भारतावरती साधारण वर्षाला 1.5 लाख करोड इतका त्याची आयात वाढते आणि त्याचा खर्चही वाढतो. त्यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेचा विचार केला तर GDPचा एक जी आपली ग्रोथ आहे त्याच्यावर परिणाम होऊ शकतो. आणि शिवाय आपला आयात खर्च वाढल्यामुळे ज्याला आपण म्हणतो की बॅलन्स ऑफ पेमेंट आहे तिथे पण आपण निगेटिव्ह होऊ शकतो. आणि असा हा धोका दीर्घकालीन होऊ शकतो. इतकंच नाही तर इराण, इस्रायल आणि अमेरिका युद्धाचा परिणाम शेअर मार्केटवरही झाला. युद्ध सुरू होताच अनिश्चितता वाढली. भारताचं मार्केट 5.5% घसरलं. गुंतवणूकदारांचं 20 लाख कोटींचं नुकसान झालं. सिमेंटच्या दरावर परिणाम झाला. अमेरिका आणि इस्रायलला वाटलं हे युद्ध काही दिवसात जिंकू, पण 15 दिवस उलटले तरीही इराण तसाच उभा राहिला. या युद्धादरम्यान गेल्या 2 आठवड्यात सर्वाधिक चर्चा रंगली ती तंत्रज्ञानाची. इराणच्या या अंडरग्राऊंड ड्रोन सिटीनं अमेरिका, इस्रायलची झोप उडवली आहे. हे युद्ध जमिनीवर कमी आणि तंत्रज्ञानावर जास्त लढलं गेलं. इराणच्या स्वस्त ड्रोननं अमेरिका, इस्रायलची महागडी संरक्षण यंत्रणा अपयशी ठरवली. आयर्न डोम असूनही इस्रायलचं मोठं नुकसान झालं. हायपरसॉनिकची टर्मिनल स्पीड जी आहे ती जवळपास 17,000 किलोमीटरच्या वर आहे प्रति तास. त्याच्यामुळे त्यावेळेला जेव्हा ते आपल्या टार्गेटपर्यंत पोचतं तिथनं ते जेव्हा खाली उतरायला लागतं ते हायपरसॉनिक मिसाईल फायर केल्यानंतर ते ट्रिजेक्टरीमध्ये वर जातं आणि मॅक्झिमम ट्रिजेक्टरी पोचल्यानंतर जेव्हा खाली येतं तेव्हा ते हायपरसॉनिक स्पीडमध्ये जातं. आणि ती स्पीड खूप मोठी असल्यामुळे ते इतक्या वेगाने येतं की कुठल्याही रडारला त्याला पकडणं मुश्किल होऊन जातं. दुसरी गोष्ट अशी आहे की हायपरसॉनिक मिसाईलमध्ये सब मिसाईल्स असतात. त्याच्यामुळे एक मिसाईल जरी तुम्ही मारलं तरी जेव्हा त्याच्यातला वॉरहेड खाली येतो तो स्वतःच उघडून त्याचे असंख्य वॉरहेड अजून निघतात आणि मग ते मल्टिपल टार्गेटमध्ये जातात. आता ते एक मिसाईल मारतात आणि त्याच्यानंतर ते एका मिसाईलबरोबर जवळपास 50 ते 60 ड्रोन्स मारतात. आता एक मिसाईलवर जेव्हा तुमची
टार्गेट आपलं इंटरसेप्टर सिस्टीम लॉक होते त्यावेळेला जे ड्रोन्स येतात त्या ड्रोन्सवरती लॉक होऊ शकत नाही, कारण ते लो लेवल असतात आणि स्मॉल टार्गेट्स असतात. त्याच्यामुळे एक मिसाईलवर तुम्ही आपली सिस्टीम लॉक करता आणि शत्रूचे 50 किंवा 60 ड्रोन जेव्हा एकदम येतात तेव्हा तुम्हाला त्यांना टार्गेट करणं मुश्किल होऊन जातं, त्यांच्यापासून वाचवणं स्वतःला मुश्किल होऊन जातं. म्हणून इस्रायलचं आणि अमेरिकेचं इतकं नुकसान होतं आहे. आणि इराणला फारसं नुकसान होत नाही आहे, कारण त्याची जुनी मिसाईल्स आहेत आणि त्याच्याकडे ड्रोनची संख्या भयानक आहे. म्हणजे एक अंदाज आहे की त्याच्याकडे जवळपास 10,000 ड्रोन आहे आणि दुसरा अंदाज आहे की त्याच्याकडे जवळपास 75,000 ड्रोन्स आहेत. तर ही जी तफावत आहे, मिनिमम 10,000 जरी धरले तरी दिवसाला जरी त्यांनी 200-300 ड्रोन्स मारले प्रत्येक याच्यावर तरीसुद्धा हे युद्ध अनेक दिवस चालू शकेल. या युद्धातली सर्वात मजेशीर गोष्ट म्हणजे AI, डेटा सेंटर आणि IT कंपन्यांची. इराणने एका मोठ्या कंपनीच्या डेटा सेंटरवर बॉम्ब हल्ला केला. त्यामुळे जगभरातील IT आणि AI कंपन्यांमध्ये खळबळ माजली. त्यानंतर काहीच दिवसात IRGCनं असा एक फतवा जारी केला ज्यामुळे युद्ध नव्या दिशेनं वळत असल्याचं चित्र समोर आलं. इराणनं शनिवारी इस्रायलची राजधानी तेल अवीववर एक मोठा हल्ला केला. यात इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांची हत्या झाल्याचा दावा होऊ लागला. सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली. नेतान्याहू यांचा मृत्यू झाल्याची चर्चा सोशल मीडियावर जोरात सुरू असतानाच नेतान्याहूंचा आणखी एक व्हिडिओ समोर आला. नेतान्याहू यांचा गेल्या आठवड्यातला हा व्हिडिओ आहे. नेतान्याहू इस्रायलच्या सुरक्षेबद्दल व्हिडिओमध्ये बोलताना पाहायला मिळत आहेत. व्हिडिओमध्ये नेतान्याहू यांच्या उजव्या हाताला 6 बोटं असल्यासारखं दिसत होतं आणि त्यामुळेच नेतान्याहूंचा हा फेक व्हिडिओ आहे. नेतान्याहू ठार झालेत याची चर्चा पुन्हा सुरू झाली. नेतान्याहूंचा हा व्हिडिओ AI जनरेटेड असल्याचं बहुतांश सोशल मीडिया युजर्सचं म्हणणं होतं. नेतान्याहूंच्या या 6 बोटांच्या व्हिडिओनं संभ्रम अधिकच वाढला. नेतान्याहूंचं नेमकं काय झालंय याबद्दल सगळं जग संभ्रमात असताना नेतान्याहू यांनी रविवारी स्वतःचा कॉफी शॉपमधला एक व्हिडिओ प्रसिद्ध केला. यामध्ये नेतान्याहू एका कॉफी शॉपमध्ये दिसतायत. या व्हिडिओमध्ये नेतान्याहू म्हणतात, आय एम डाईंग फॉर कॉफी, म्हणजे मी कॉफी पिण्यासाठी अक्षरशः मरतोय. मी माझ्या लोकांसाठी अक्षरशः वेडा आहे. तुम्हाला माझ्या हाताची बोटं मोजायची आहेत का? मोजा माझ्या हाताची बोटं. असं म्हणत नेतान्याहूंनी या हाताची बोटंही दाखवली आहेत. आणि अर्थातच आपण जिवंत आहोत हेच दाखवण्यासाठी नेतान्याहूंनी हा व्हिडिओ प्रसिद्ध केला. आणि हा व्हिडिओ देखील डीपफेक असल्याचा दावा काही नेटकऱ्यांनी केला. त्यामुळे या युद्धात थेट AIची एंट्री देखील झाली. जेव्हा AI 6 महिन्यापूर्वी बाहेर आलं होतं त्यावेळेलाच लोकांनी सांगायला सुरुवात केली होती की AIद्वारे तुम्ही फेक नॅरेटिव्ह तयार करू शकता. आणि आपण आपल्या भारतामध्ये पाहिलं की मोदींना स्कर्ट घालून नाचवताना त्यांनी दाखवलेलं होतं. तर त्याप्रमाणे कुठलाही माणूस त्याच स्वरूपामध्ये जे कृत्य करत नाही ते कृत्य करताना दाखवू शकतात. आता जसं एक एक्झाम्पल घेतलं आपण या वॉरमधलं, तर यांनी सांगितलं की नेतन्याहूला आम्ही मारलं, इराणनी सांगितलं. इस्रायलनी काय केलं? इस्रायलनी त्याला डिनाय केलं नाही, पण त्यांनी एक व्हिडिओ टाकला. त्याच्यामध्ये नेतन्याहूला एका कॅफेमध्ये जाऊन कॉफी पिताना दाखवलं. जेव्हा लोकांनी त्याचं विश्लेषण केलं त्या व्हिडिओचं तेव्हा त्यांना दिसलं की नेतन्याहूच्या उजव्या हाताला 6 बोट आहेत. त्याच्यामुळे ते फेक आहे आणि AIनी केलेलं आहे असं झालं. आता हे AIचे जे नॅरेटिव्ह आहे हे दोन्ही पक्ष करतात आहेत. त्याच्यामुळे कोणावरही आपण विश्वास ठेवू शकत नाही. आगामी काळामध्ये याची 2 प्रकारे वाढ होईल आहे. एक वाढ अशी आहे की आता याच्यानंतर ड्रोन युद्ध सुरू होईल आहे. प्रत्येक राष्ट्राला छोटे छोटे स्फोटकं घेऊन जाणारी ड्रोन्स आणि मोठी स्फोटकं घेऊन जाणारी ड्रोन्स ही तयार करावी लागतील. याचा जो परिणाम आहे तो आपण साधारण युक्रेन आणि रशिया युद्धामध्ये पाहिला, जेव्हा एका दिवसामध्ये दोन्ही बाजूंकडनं जवळपास 20,000 ते 30,000 ड्रोन्स लॉन्च होत होते. आता तेच गोष्ट या वॉरमध्येही आपल्याला पाहायला मिळते. मागच्या वर्षीसुद्धा जेव्हा इराणवर अटॅक केला होता तेव्हा इराणने इस्रायलवर जवळपास 60 मिसाईल्स आणि 300च्या वर ड्रोन टाकले होते. म्हणजे एका मिसाईलबरोबर 6च्या वर ड्रोन एक्स्ट्रा होते. त्यामुळे इतके टार्गेट आल्यानंतर तुम्हाला त्यांना डिस्ट्रॉय करणं मुश्किल होतात आणि स्वतःला डिफेंड करणं मुश्किल होतं.
अमेरिका आणि इस्रायलला वाटलं हे युद्ध काही दिवसात जिंकू, पण खऱ्या अर्थानं इराणनं इस्रायल अमेरिकेला मुतोड जवाब दिला आणि इराणला देखील युद्ध दीर्घकाळ चालावं असंच पाहिजे. आणि प्रतिहल्ला केलेला आहे इस्रायलच्या वरती आणि अजूनसुद्धा जर 19व्या दिवशी जर इराण प्रतिहल्ला करू शकतं तर इराणचा स्टॅमिना केवढा आहे आणि त्यांना रशियाकडनं किंवा चीनकडनं कशी मदत मिळते आहे हे साफ दिसतं आहे. मानलं जातं की चीन त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये मदत हे करतं आहे. इतर देशांवरती खूप परिणाम होतो आहे. उदाहरणार्थ सौदी अरेबिया आहे, आखाती देश आहे, त्यांच्यावरती रेग्युलरली ड्रोन्स किंवा मिसाईल्सचं फायरिंग होतं आहे, ज्यामुळे तिथली अर्थव्यवस्था जी आहे ती उद्ध्वस्त झालेली आहे. तर थोडक्यात हे युद्ध इतर देशांमध्ये का पसरलेलं आहे? वेगवेगळे जे प्रॉक्सी गट आहेत ते लेबनॉनमध्ये हिजबुल्ला, येमेनमध्ये हुती हे आणि प्लस इराक आणि सिरियामधले गट आहेत ते यांना खूप त्रास देत आहेत. ऊर्जा सुरक्षा धोक्यामध्ये आहे. जगाची अर्थव्यवस्था आता एखाद्या वेळेला अर्थव्यवस्थेचा जो वेग आहे तो कमी होतो आहे. तसं झालं तर अनेक देशामध्ये मंदी येईल. असं म्हटलं जातं की आखाती देश खास तर यांच्यावरती या युद्धाचा सर्वात जास्त परिणाम होईल. या युद्धानं आखाती देशांची अमेरिकेवर संरक्षणासाठी असलेलं अवलंबित्व अपयशी ठरलं हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं. गेल्या 50 वर्षात प्रगत शस्त्र खरेदी करण्यासाठी अमेरिकन लष्करी तळांसाठी $1 ट्रिलियन अमेरिकेनं खर्च केले. मात्र इराणनं या 15 दिवसात सगळं काही शून्य असल्याचं दाखवून दिलं. आपण हे बघायला पाहिजे की इराणचं जे खर्च झाला होता आखातामध्ये तो पूर्णपणे वाया गेला असं म्हणता येणार नाही. अमेरिकेचं मुख्य उद्दिष्ट काय होतं तर अमेरिकेला सौदी अरेबिया, UAE, कतार, बहरीन वगैरे जे राज्यसत्ता होत्या त्यांचं अस्तित्व त्यांना टिकवायचं होतं आणि खास तर इराण आणि इराक जे बाह्य देश त्यांच्यावरती हल्ला करत होते ते त्यांच्यापासून त्यांना वाचवायचं होतं. दुसरं, होर्मुझमधून तेल पुरवठा नीट ठेवायला पाहिजे आणि जागतिक अर्थव्यवस्थेवरती ताण पडू नये हे सुद्धा त्यांचा उद्देश होता. याच्याशिवाय त्यांना हा भाग अमेरिकेच्या प्रभावाखाली ठेवायचा होता आणि इथून त्यांना चायना किंवा रशियाला दूर ठेवायचं होतं. याच्याशिवाय प्रचंड शस्त्र विकून त्यांनी मोठा तिथे राजकीय प्रभाव निर्माण केला होता आणि अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला एक मोठा फायदा झाला होता. आणि एवढंच नव्हे तर या देशांमध्ये अमेरिकेचे जे लष्करी तळ आहेत हे सगळे तयार झाले होते. तर हे सगळे फायदे झालेले आहेत आणि फायद्यामध्ये मुख्य काय आहे की गल्फमध्ये राज्यसत्ता बदली झालेली नाही आहे. गल्फमध्ये बऱ्यापैकी शांती होती. होर्मुझमधून जो व्यापार होता तो बऱ्यापैकी सुरू होता. ज्या दहशतवादी संघटना तिथे ॲक्टिव्ह होत होत्या खास तर अल कायदा किंवा ISIS त्यांच्या विरोधात कारवाई ही सुरू होत होती आणि हवाई कारवाया करण्याकरता हे इथे लष्करी बेसिस मिळाल्यामुळे अमेरिकेला या भागावरती लष्करी प्रभाव पण ठेवता येत होता आणि काही प्रमाणात शांतता पण निर्माण करता येत होती. आणि प्रचंड अक्षरशः शेकडो अब्ज डॉलर्सचा खर्च इथे झाला आणि यामुळे अमेरिकेचा आर्थिक, सामरिक आणि सुरक्षा दृष्टीने अनेक फायदे झाले. पश्चिम आशियात पेटलेल्या एक ठिणगीनं संपूर्ण जग हादरलं. इराणवर इस्रायल अमेरिकेचा हल्ला फक्त 2 देशांचं युद्ध नाही, हे युद्ध आहे सुरक्षिततेचं, अर्थव्यवस्थेचं आणि येणाऱ्या काळाचं. हे युद्ध कुठे जाऊन थांबणार आहे याचं उत्तर सध्या महाशक्तीकडे देखील नाही. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.